रंगा इथं थांबायला ना ग. वय कुठे चाललास जालिंदर? भिक्षा घेऊन येतो. नको जाऊस. गुरुवर, नवरात्रीत तुम्ही अखंड उपवास केले. आज तुमच्यासाठी आम्ही स्वतः भोजन तयार करायचं ठरवलं आहे. परंतु गुरुवर नाही म्हणतायत, त्याला काहीतरी कारण आहे. काय झालं गुरु? गावावर 2 अघोरींनी प्रयोग केला आहे. त्यामुळे लोक जेवायला बसली की त्यात त्यांना किडे दिसत आहेत. हे अघोरी कृत्य करणाऱ्यांना आत्ताच्या आत्ता कडक शिक्षा केली पाहिजे. आपण तर त्यांना सहाय्य करायला आहोतच, परंतु रेवण या संकटातून कसा मार्ग काढेल हे पाहायचं आहे. परंतु यात गुरूंना उपवास घडला. आज वनात जे काही मिळेल ते खाऊ. जशी आपली इच्छा. येतो. गुरुवर, हे जे कोणी अघोरी आले आहेत त्यांना वेळीच आवरलं पाहिजे. अर्थात, परंतु ते त्यांचं कामच करत होते. गावातल्या लोकांनी त्यांच्या साधनेत हस्तक्षेप केला. होय गुरुवर, परंतु त्यामुळे गावासमोर आणि पर्यायाने रेवण समोर एक वेगळंच संकट उभं राहिलं आहे. गोरक्ष, ते दोघं अघोरी बहीण भाऊ आहेत. त्या स्त्रीला त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं आहे आणि तिचा भाऊ ते ज्ञान मिळवण्यासाठी साधना करतो आहे. तीच त्याची गुरु आहे. वासू, अरे आजवर एवढी संकट आली आणि गेली, पण हे संकट वेगळं आहे. आज माझ्या घरात अन्नात किडे निघालेत, उद्या लोकांच्या घरात निघालं तर काय करायचं? भाऊजी, मला तर भ्याच वाटतंय. स्वयंपाक करू की न ग? पुन्हा अन्नात किडा आलं तर काय करायचं? लक्ष्मी, बस. आई, तुला पाणी देऊ का? लक्ष्मी, तू बरी आहेस ना? लक्ष्मी, तुला वाटलं असं ना आम्ही समधित का आलो, पर कारणच तसं आहे. मला कशातही रस नाही आता. असं म्हणून कसं चालेल?
खरंच मी आता सगळं काही महादेवांवरच सोपवलं आहे. आप्पा, दिवा दादा, तुम्ही गावातल्या प्रत्येक घरात जाऊन पहा. तुमच्या घरात अन्नात जशा अशुभ गोष्टी आल्या तसं दुसरीकडे घडलं नाहीये ना. रेवण तू यात काहीही करणार नाहीयेस. सगळे जर उपाशी राहिले तर तुम्हाला आवडेल का? आम्ही येतो. कोण आहेत म्हणायचं ते? बघावं लागल. त्यांचा आणि गावचा काही संबंध नसला तर बरं होईल. ते समजल. पण हे साधू काय साधं नवं. पर आता आपण काय करायचं? एकाच वनात आपण राहिलो तर वाद व्हायचा. वय पण हे वन सोडून जायचं नाही. गावात काय बी झालं की लोक त्यांच्याकडे येतच असणार की. वय हत्ता बी जाणार की. गावाला जेऊ देणार नाही म्या. त्यासनी बी समजलं पाहिजे की आपण कोण हाय. आता ती लोक इकडे धावत आली तर हातापाय पडलं पाहिजे त्यांनी. माफी मागितली पाहिजे त्यांनी. तेव्हा अन्नात किड दिसायचं नाही. ते ठीक आहे, पण तरी बी मी रिंगण टाकून ठेवतो. कुणी बी इकडं आलं नाही पाहिजे. गुरुवर, या वनात कोणीतरी बंधन घालून ठेवलं आहे. हे त्या अघोरीनेच करून ठेवले आहे. गुरुवर आज्ञा द्यावी. हे बंधन आत्ता तोडून टाकतो. थांबा. तुम्ही ह्या मार्गाने न जाता तिकडच्या मार्गाने जा. इकडून गेलात तर तुम्ही संकटात सापडाल. कानिफ,
तोड हे बंधन. आदेश, अलख निरंजन. रिंगण तोडलं कुणीतरी. ताई आपण ना कुणाच्या अध्यात न मध्यात, तरी बी लोक आडवी येतात. जास्ती खेळ खेळायचा हा नव. मग ती स्मावळू दे, मग बघताय ते. अरे थांबा. अरे समद्यांच्या घरी हीच परिस्थिती आहे. मी रेवणची बोलतो. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. गुरुवर, आज फलाहार होईल एवढी फळं आणली आहेत. आपल्याला आतला यज्ञ शांत झाला तेवढं पुरेसं आहे. गुरुवर, आम्ही वनात असताना आम्हाला ते 2 अघोरी दिसले. त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत, परंतु ज्ञान प्राप्त केले नाही. असंही असेल की त्यांची आणि आपली भेट लिहून ठेवली आहे. आणि त्यांना आपल्याकडूनच समज मिळणार असेल. असंच घडावं. गुरुवर, फलाहार करून घेऊ.
हे बघा, आप्पांनी मला सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही उपाशी आहात हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं. पण आमच्या घरात असं काहीच झालेलं नाहीये. अगं लक्ष्मी, तुझ्या घरी रेवण आहे. जिथं देव आहे तिथं असं कसं होईल? लक्ष्मी, अगं लय वाईट परिस्थिती आहे बघ. अगं मी आधी नाही जेवले. सुमती, अगं मग घरी जेवायला नाही यायचं का? अगं कुणी कुणी यावं घरी? अख्ख्या गावात असं एक बी घर नाही जिथं अन्नात कीड नाही आली. रेवण, तुझ्या हात पाया पडत, परत काहीतरी कर. तुम्ही सगळे थांबा, माझी आई स्वयंपाक करेल. सगळ्यांनी पोटभर जेवा. आई, स्वयंपाक करशील ना? एवढं मोठं संकट आलंय, नक्कीच करेन. लक्ष्मी, आम्ही बी आहे बघ स्वयंपाकाला. वय लक्ष्मी, चल चूल पेटू. होय. लक्ष्मी, यासनी सांगू का धान्यांची पोती आणायला? नाही नाही, धान्य आहे तो प्रश्न नाही. तुझी इच्छा आहे ना? हो, गावातली लोक या पद्धतीने उपाशी असताना त्यांच्यासाठी अन्न करावं असंच मला वाटतं. आपण अन्न करायचो आणि त्यात पुन्हा किडे दिसायला लागले तर? लक्ष्मी, इथं लोक का आली? कारण हे रेवणचं घर आहे आणि रेवण समद्यासाठी देव आहे बघ. आणि ह्या घरात अन्नाला काय बी व्हायचं नाही बघ. असं झालं तर आनंदच आहे मला. कारण लोक उपाशी आहेत, घाबरलेली आहेत हे दिसतंय. म्हणून सांगते, जे काही लागल स्वयंपाकाला ते लागू दे. मी सांगते यांना आणायला. तो काही विचार केलाच नाही मी. आपण सुरू करू स्वयंपाक. आई,